अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत अभिनेत्री मधुरा वेलणकरने प्रेक्षकांचं मन जिंकले। चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून मधुरा घराघरात पोहोचली। मधुराच्या आई रजनी वेलणकर आणि वडील प्रदीप वेलणकर यांनी मराठी कलाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। घरातच मोठमोठे कलाकार असूनही मधुराला मनोरंजन विश्वाची गोडी लहानपणापासूनच नव्हती, असं तिने नुकतंच न्यूज इंटरप्रिटेशन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय। ती म्हणाली की मी या क्षेत्रात ठरवून आलेले नाही, मी शाळेत गेली, शिकले आणि आता मनोरंजन विश्वात जायचंय असं माझं काही ठरलं नव्हतं। मला अजिबात या क्षेत्रात यायचं नव्हतं, कारण मला क्रीडा क्षेत्रात रस होता। तसंच मला एअर होस्टेस व्हायचं होतं। अभिनय खरं तर मला कधी करायचाच नव्हता। मी अपघाताने या क्षेत्रात आले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मी एकदा दोरी मलखांब करताना खाली पडले होते, त्यात माझ्या हाताला लागलं। त्यावेळी मी घरी असताना या सुट्टीत करू म्हणून मी एक नाटक केलं। ते नाटक केल्यानंतर त्यातून एक पुढे काम मिळत गेलं आणि मला या क्षेत्राची आवड निर्माण झाली। जर लहानपणापासून माझं असं ठरलं असतं तर त्या दृष्टीने मी आकलन सुरू केलं असतं। जरी आई बाबा या क्षेत्रात असले तरी माझ्यासाठी हा रस्ता नवीन होता। मी वेगळं काम करण्यासाठी प्रयत्न केला। पहिल्या मालिकेत मी अगदी साध्या आणि सोज्वळ मुलीचं पात्र साकारलं, मात्र दुसऱ्या मालिकेत वाया गेलेल्या मुलीचं पात्र साकारलं होतं। त्या काळात जो प्रयत्न केला तो पुरेसा नव्हता। कदाचित आवाज, बॉडी लँग्वेज, कॅमेरा या गोष्टी तेव्हा येत नव्हत्या, त्या मी अनुभवाने शिकले। त्यामुळे असं वाटतं की या गोष्टी तेव्हा मी शिकले असते तर मी आणखी छान काम करू शकले असते, असं मधुराने म्हटलंय। दरम्यान मधुरा सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते। तर 2023 मध्ये आलेल्या बटरफ्लाय या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं। मधुराचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।